चला तर विद्यार्थी मित्रांनो, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री स्टँडर्ड 6मध्ये असलेले हे 5 महत्त्वाचे मुद्दे ते आज तुमच्यासमोर मी फक्त बेसिक म्हणून घेत आहे की पॉईंट कशाला म्हणतात. जो आपण असा टिंब ठेवतो ना, दॅट इज पॉईंट. याला आपण मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये बिंदू म्हणतो. आता लाईन सेगमेंट कशाला म्हणतात, तर आपल्याजवळ पट्टी असते, ठराविक मापाची जी आपण रेषा काढतो, ठराविक मापाची. सपोज हे असेल 2 सेंटीमीटरची, तर हा आहे लाईन सेगमेंट. ठराविक मापाच्या ज्या आपण रेषा काढत असतो ना, आता जसं आपल्याला तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला विचारतात की 5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढा, 6 सेंटीमीटरचा काढा. सपोज 4 सेंटीमीटरचा असेल, ज्याला दोघंही बाजूंनी आपण एक्सटेंड करू शकत नाही, जो ठराविक मापाचा असतो, दॅट इज लाईन सेगमेंट. सेगमेंट बिलकुल छोटासा भाग असतो तो. आणि व्हॉट इज लाईन, रेषा. तर बघा, रेषेला दोघंही बाजूंनी ॲरो असतो, दोघंही बाजूंनी. दॅट मीन्स वी कॅन एक्सटेंड इट. इकडे पण वाढवता येईल आणि ही इकडे पण वाढवता येईल, तिला रेषा असं म्हणत असतात. येते लक्षात मुलांनो. रेज काय असतो, त्यात रेज लक्षात घ्या. धनुष्यबाण जसा असतो ना, की आपण फक्त त्याला एकाच बाजूने घेऊन जाऊ शकतो. येते लक्षात. त्याचा पॉईंट ऑफ ओरिजिन हा आहे या रेचा पॉईंट ऑफ ओरिजिन. आणि ओरिजिन मोजताना सपोज मी याला ओ म्हटलेलं आहे आणि इकडे नाव त्याला पी दिलेलं आहे, तर याला ओ पी दिलेलं आहे, तर याला मी म्हणेल रे ओ पी. पॉईंट ऑफ ओरिजिन पहिले लिहावं लागतं आणि मग शेवटचा अंत्यबिंदू इकडे घ्यावा लागतो. पॉईंट ऑफ ओरिजिन ओ. येते लक्षात. ओ पी, रे ओ पी, दॅट इज. सपोज हा आपल्या उजव्या हाताकडे जातोय, मग मला ह्या पद्धतीने काढायचा आहे, मग हा सुद्धा काय आहे माझा रे. सपोज मी याला नाव दिलं ए आणि इकडे नाव दिलं बी, मग हा झाला माझा रे ए बी. नाव कधी पण ॲरोकडे जाणारं असलं पाहिजे. पहिले आपण जिथून सुरुवात केलं आहे त्याचं अक्षर पहिले लिहायचं आणि मग जो बाजूला गेलेला आहे अंत्यबिंदू तो इकडे घ्यायचा असतो. याला रे म्हणतात. इतकं कन्फ्युजन असतं मुलांना की सेगमेंट कोणता आहे, लाईन कोणती. जर काढायला लावलं ना त्यांना की लाईन काढा, सेगमेंट उलटं सुलटं काढून ठेवून देतात. कायम लक्षात ठेवा, लाईन सेगमेंट हा ठराविक मापाचा, लाईन दोघंही बाजूंनी ॲरो, आणि रे ज्या पद्धतीने किरण, धनुष्यामधून जसा बाण सुटतो तो बाण म्हणजेच रे. येते लक्षामध्ये. आणि प्लेन, जे आपण आपल्या अवतीभोवती ज्या आपण वस्तूंचं फ्लॅट सरफेस बघतो त्यांना म्हणतात मुलांनो प्लेन, प्रतल. येते लक्षात. आता मी खाली या ठिकाणी वही घेतलेलं आहे, मग हे वहीचं प्लेन आहे. हे माझ्या मांडीवर पॅड आहे, मग हे पॅडचं हे प्लेन आहे. येते लक्षामध्ये. फळा, बॉटल. येते लक्षात. हे ज्या गोष्टी आपण आपल्या अवतीभोवती बघतो त्या सगळ्यांना प्लेन. फ्लॅट सरफेस असलं की तो प्लेन असतो. सपाट पृष्ठभाग असतात ना, सपाट, एकदम सपाट, उंचवटे नाही, सपाट पृष्ठभाग म्हणजे त्याला प्लेन म्हटलं जातं. तर एवढं बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या तुमच्यासाठी. पॉईंट्स, लाईन सेगमेंट्स, कारण याच्यामध्ये आम्ही लहानपणी खूप चुका करायचो. आमचे सर आम्हाला खूप रागवायचे त्या. येते लक्षामध्ये. पण तुम्ही तसं करू नका. पॉईंट म्हणजे बिंदू, लाईन सेगमेंट ठराविक मापाचा, लाईन दोघंही बाजूंनी ॲरो, रे फक्त एकाच बाजूने ॲरो, आणि म्हणजे ॲरोच्या बाजूने हा जो बाण आहे ना हा एक्सटेंड होऊ शकतो, येते लक्षामध्ये, म्हणून तो रे आहे. आणि प्लेन, प्रतल, सपाट, फ्लॅट सरफेस असलेल्या आकृत्यांना आपण प्लेन म्हणत असतो. ठीक आहे. तर मग होप सो तुम्हाला समजलं असेल पॉईंट्स, लाईन सेगमेंट्स, लाईन, रेज आणि प्लेनचा. आता पुढला व्हिडिओ. बाय बाय.